आणि हेच वेळ आहे. नंतर वेळ निघून गेल्यावर आता मला तयारी करायची किंवा मला प्राध्यापक व्हायचं तर नेट शिवाय पर्याय नाही, नेट सेट शिवाय पर्याय नाही. माझ्या विद्यार्थ्यांचं सगळं ऍडमिशन घेतलं. तू बाबा आताच ठरव ही एक्झाम क्वालिफाईड व्हायची आणि पुन्हा जरी तुला असं वाटलं की मला प्राध्यापक व्हायचं पुन्हा नेट सेटच द्यावं लागेल. मग आताच ठरव. आता वेळ आहे ना तुझ्याकडे. 3 महिने 4 महिने या पुढची डिसेंबर जरी द्यायचं असेल मग 5-7 महिने कसा अभ्यास करायचा हे पूर्ण ठरव आणि त्या पद्धतीने अभ्यास कर आणि प्रामाणिकपणे अभ्यास कर. नाही तर आई वडिलांनी पैसे दिले म्हणून आपण क्लासला लावले असं नाही, प्रामाणिकपणे. म्हणून दुसरा क्वेश्चन जो आहे डेट्स आणि डेजवर येतो. बायफिकेशन मी तुम्हाला सांगतोय. तर कोणताही कंटेंट घ्या त्याच्यावरती डेट्स आणि डेज आहे. आता उदाहरणार्थ एक्झाम्पल पर्यावरण प्रदूषण ऍक्ट कोणत्या साली आला, वॉटर पोल्युशन ऍक्ट कोणत्या साली आला, एअर पोल्युशन ऍक्ट कोणत्या साली आला, चिपको आंदोलन कोणत्या साली झालं. चला तुम्ही सांगा एखादा क्वेश्चन. चिपको आंदोलन कधी झालं? मीच बोलतोय आल्यापासून, तुम्ही सांगा. ऐकलंय का पण चिपको आंदोलन? तुम्ही पर्यावरणामध्ये राहणारे, खूप सुंदर रत्नागिरी आहे. तर काय चिपको आंदोलन कशासाठी झालं होतं? बरं कशासाठी झालं होतं? बघा प्रत्येकाने तेच उत्तर दिलं. भारतातले माझे सगळे विद्यार्थी तेच उत्तर देतात. पण परफेक्ट कोणीच अभ्यास केला कशासाठी झालं? झाड वाचवणे हे दुसरं ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन काय महत्वाचं कारण काय? आणि आपण डीप मध्ये अभ्यास करायला शिका. वर अभ्यास करू नका. आणि खरोखर नाही तर काय होतं, जरी प्राध्यापक झालो पण मग शिकवायचं कसं, कोणतं शिकवायचं, काय महत्वाचं आहे ते शिकवतं. कारण ही नेट सेट परीक्षा फक्त परीक्षेसाठीच नाही तर तुम्हाला शिकवायचं कसं, इंटरव्ह्यू द्यायची कशी. कारण तुमच्याकडे नॉलेज नसेल तर इंटरव्ह्यू सुद्धा देता येणार नाही आणि सिलेक्शन पण होणार नाही. 3 प्रकारचे काम करतात: इंटरव्ह्यू, एक्झाम आणि शिकवणे. म्हणून असा अभ्यास करा की नंतर अभ्यास करण्याची वेळ आली. मी 2011 पर्यंत असा अभ्यास केला की नंतर एकदाही पुस्तक हातात घेतलं नाही. कोणताही कंटेंट सांगा चांगल्या पद्धतीने तुम्हाला डीप मध्ये सांगा. म्हणून आता एकच सांगितलं, चिपको मुवमेंट 1972 साली बहुगुणा यांनी ती सुरू केली. बरोबर. पण त्याचं मुख्य कारण काय होतं की त्या विभागामध्ये नंदादेवी अभयारण्यामध्ये काय झालंय की भाटिया जमात होती. भाटिया बघा, नंदादेवी अभयारण्य काही विचार परीक्षा एवढ्या डीप मध्ये अभ्यास करायचा, काही विचार त्याच्यातला. चिपको मुवमेंट कधी झाली, कोणी केली, कुठे झाली, कोणत्या जमातीने केली, कोणत्या क्वेश्चन तुमच्याकडे उत्तर असणार. भाटिया जमातीने त्यावेळेस फॉरेस्ट ऑफिसर आले, प्रशासनाचे अधिकारी आले आणि ते जे जंगल आहे ते तोडणार, नेस्त नाबूद करणार. म्हणून भाटिया जमातीने काय केलं की झाडांना मिठ्या मारल्या. का? झाड आमचा देव आहे, हे झाड आमचा देव आहे आणि म्हणून आमच्या देवाला आम्हाला वाचवायचं आहे. आमच्या देवाला आम्हाला वाचवायचं आहे. नंतर आपसुकपणे झाडं वाचले गेले कारण की त्या लोकांवरती प्रशासनाने काय केले, कोणत्या प्रकारचे यंत्र चालवलं नाही ते विचार केले. म्हणजे झाड वाचवणे म्हणजे देवाला वाचवणे हे मुख्य कारण आहे. आणि त्यावेळेची जमात, त्या ठिकाणची जमात ही वृक्षाला देव मानते, हे मुख्य कारण आहे. आणि नंतर म्हणजे तिथे काय ऑप्शन आहे ते पण बघा आणि त्या पद्धतीने त्याचं उत्तर द्या. पण आपल्या डेप्थ मधलं नॉलेज असलं पाहिजे. एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, असे भरपूर कंटेंट आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये, त्याचे डेप्थ मधलं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. कशाही प्रकारचा क्वेश्चन येऊ आपल्याकडे त्याचं उत्तर असलं पाहिजे. आणि काही विद्यार्थी अशा म्हणतात परीक्षेला गेल्यावर, सर काय क्वेश्चन आले आम्हाला कळलेच नाही. अभ्यास केला का? अभ्यासच केला नाही ना. सर कोणत्या पुस्तकातून प्रश्नाला कळलंच नाही, ते पुस्तक हे आमच्या घराने कधी वाचलंच नाही. म्हणजे जे क्लासला येतात ऍडमिशनला ते मला सांगतो मी आणि माझ्या विद्यार्थ्यांना माहिती काय येतं. पण जे क्लासला आलेले असतात, सर काय क्वेश्चन येतात तुम्ही सांगू शकता का कसे येतात? मी सांगतो तुला कसे येणार ते, पहिला क्लासला नक्की सांगतो, नाही तर मार्गदर्शन करायला जातो तिथं सांगतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही, त्या पुस्तकापर्यंत पोहोचत नाही. आता एक विद्यार्थ्यांनी बोलली, सर मी एका क्वेश्चनमुळे डिस्क्वालिफाईड झाले. असे पण विद्यार्थी मला भेटतात. मग एका क्वेश्चनमुळे डिस्क्वालिफाईड झाले तर काय होईल का? काय होत नसतं. एकदा परीक्षा दिली ती दिली, त्याच्यानंतर काय होणार.
त्याच्यानंतर ती परीक्षा, म्हणजे सचिन तेंडुलकरांनी किती प्रॅक्टिस केली, पण एकदा का त्यांच्या क्रिकेटमध्ये ते उतरले मैदानामध्ये, तेव्हा त्यांची चमक दाखवावं लागते काय आहे काय. म्हणून प्रॅक्टिस करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. दुसरा क्वेश्चन डेट्स आणि डेज. आता डेज म्हणजे काय? आता उद्या कोणता दिवस आहे? कोणता कोणता आहे? व्हेरी गुड मॅडम. जागतिक महिला दिवस, आंतरराष्ट्रीय महिला दिवस. खूप असे डेज आपल्या लक्षात आहे. सगळ्यात सोपा क्वेश्चन विचार, सोपा तुम्हाला येईल. 5 जून कोणता दिवस आहे? भारतीय पर्यावरण का, राज्य पर्यावरण का, राष्ट्रीय पर्यावरण का, आंतरराष्ट्रीय पर्यावरण? शेवट काय सांगता काय? कोणता? रत्नागिरी पर्यावरण नॅशनल जागतिक पर्यावरण दिवस. असा प्रश्न गोंधळ होतो, म्हणून आपण परफेक्ट त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. जागतिक पर्यावरण दिवस 5 जून आहे. बरं, आता त्याच्यामध्ये टिपमध्ये थोडस विचारतो, तो दिवस का साजरा केला गेला? असा प्रश्न आला खाली की 5 जून जागतिक पर्यावरण दिवस का साजरा केला जातो, खालील प्रमाणे सांगा. मला एवढंच माहिती सर, कोणतं? 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आहे, बाकीचं नाही. मग बाकीचं माहिती करून घ्यावं लागेल ना. क्वालिफाय व्हायचं तर, प्राध्यापक व्हायचंय भविष्यामध्ये, त्यासाठी सगळं अप टू डेट नॉलेज माझ्याकडे असलं पाहिजे. तर म्हणून स्टॉकहोम या सिटीमध्ये, स्वीडन या कंट्रीमध्ये 5 जून ते 12 जून आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद बसली होती. 1972 साली जगातले सगळे सदस्य त्या ठिकाणी आले होते आणि तेव्हापासून ठरला गेलाय की पर्यावरणाला वाचवण्यासाठी 5 जून हा जागतिक पर्यावरण. आता आम्ही साजरा करतो की नाही तो नंतरचा प्रश्न आहे, किंवा आम्ही सामील होतो की नाही त्याच्यामध्ये तो नंतरचा प्रश्न आहे. पण क्वालिफाईड जर व्हायचं असेल तर हे सगळे कंटेंट मला माहिती असायला पाहिजे. बरं, 1972 सालीच का भारत जागृत झाला? त्याच्या पुढे सांगतो टिपमध्ये. 1972 साली 5 जून जागतिक पर्यावरण दिवस आपण साजरा करतो, पण 1972 सालच का उजाडलं? त्यासाठी काय कारण असू शकतं? काय सांगू शकता तुम्ही? बरं, पर्यावरण नंतर सांगतो. 8 मार्च जागतिक महिला दिवस का साजरा केला गेला? का साजरा केला जातो? हा काय आपला अभ्यासातून एक नॉलेजचा प्रश्न आहे. आपल्या अभ्यासक्रमात नाही विचारणार, पण एक नॉलेजचा प्रश्न आहे. का साजरा केला जातो? मॅडम, स्त्रिया स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञान निष्ठा यांच्यापासून परावृत्त होत्या. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. गुलामगिरीमध्ये जीवन जगत होत्या हजारो वर्षापासून. मग त्यांना माणूसपणाची जाणीव निर्माण झाली. सगळ्या गोष्टीपासून त्या दूर होत्या. आणि म्हणून पण भारतामध्ये पहिला जागतिक महिला दिवस कुठे साजरा झाला? मला गिफ्ट मधलं महाराष्ट्र. आता उद्या साजरा करणार, कारण मी महिलांवरती PhD केलेली आहे म्हणून सांग. तर अशा डीपमध्ये अभ्यास तुम्ही करा, म्हणजे कोणते क्वेश्चन येईल तर आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे. ही महत्वाची. जाता येता बोलता आपल्या मित्राला मैत्रिणीला विचारा, तू काही विचारे मला उत्तर आलं पाहिजे. म्हणजे पेपरला माहित नाही हेच प्रश्न येणार आहे, मग काही विचार, माझ्याकडे उत्तर असलं पाहिजे. एवढा अभ्यास म्हणजे एक टप्प्याटप्प्याने अभ्यास करता. आपल्याला एकदाच नाही करायचा, टप्प्याटप्प्याने करायचं नाही. मी टप्प्याटप्प्याने केलेला आहे म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही पण टप्प्याटप्प्यानेच करा. दुसरा क्वेश्चन डे म्हणजे हेल्थ डे असेल, नॉईज डे असेल, पोल्युशन डे असेल, सॉइल डे असेल, असे डिफरंट आपल्या 6 टॉपिक. सगळ्यात सोपा क्वेश्चन विचारतो, वर्ल्ड टीचर डे कधी साजरा केला जातो? बघा, प्रश्न समजून घेतला. सगळ्यांनी सांगितलं असं 5 सप्टेंबर. प्रश्न, वर्ल्ड जागतिक शिक्षक दिवस कधी साजरा केला? 5
व्हेरी गुड सर. 5 ऑक्टोबर एकाने सांगितलं. शिक्षक दिनाला सगळ्यांनी शिक्षक झाले होते. पण आता आपल्याला अभ्यास टीचर्स ऍप्टिट्यूड, टीचरच्या सगळ्या गोष्टी, शिक्षकाच्या सगळ्या गोष्टी, अभ्यास पद्धती आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे आणि आता दुसरा क्वेश्चन की राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणाच्या जन्मदिवसापासून साजरा केला? राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणाच्या जन्मदिवसापासून साजरा केला? व्हेरी गुड सर. मौलाना अब्दुल कलाम. अब्दुल कलाम. बरोबर. 90% बरोबर सांगितलं. डिफरंट आहे त्याच्यामध्ये. अबुल कलाम आझाद. अब्दुल नाही, टोपीवाले भारतीय राज्य घटनेचे देताना सुपूर्द करताना. कारण ते कोण होते? भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते, पहिले आयसीटी मिनिस्टर होते आणि त्यांच्या जन्मदिवसापासून सन 2011 पासून भारतामध्ये शिक्षण दिवस साजरा करण्याची म्हणजे सुरुवात केलेली आहे. सन 2011 म्हणजे कोणता दिवस आहे म्हणतो? व्हेरी गुड सर. 11 नोव्हेंबर 2011 या दिवसापासून 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. आणि त्या दिवशी काय ठरलं गेलं सर? कोणती योजना? हायर एज्युकेशनचा कंटेंट आहे, अभ्यास आहे. 8वी पर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण. 2011 पासून 8वी पर्यंत भारतामध्ये 8वी पर्यंत मोफत आणि फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 8 स्टँडर्ड पर्यंतच. हे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसापासून म्हणजेच 11 नोव्हेंबर हा दिवस साजरा केलेला आहे. शिक्षण दिवस प्लस 8वी पर्यंत मोफत आणि सक्तीचे. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने काय आहे त्याच्यामध्ये, त्या प्रश्नाला अनुसरून असा पण एक अभ्यास करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यावरतीच क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात. म्हणून तुम्हाला सांगितलं डेज आणि डेट्स वरती पण क्वेश्चन असतो म्हणजे असतो. तिसरा क्वेश्चन. आणि आता समजा म्हणजे सगळे कंटेंट, आता मी हायर एज्युकेशन सांगितलं नाही, अजून आयसीटी ते सांगतो तुम्हाला. न्यूज पेपर जर म्हटलं तर आपल्या कोकणामधलेच उद्गाती आहे न्यूज पेपरचे, नाही का? पत्रकार दिवस कोणाच्या जन्मदिवसामुळे साजरा केला जातो? व्हेरी गुड. कोणता दिवस? पहिलं वर्तमानपत्र भारतातलं. नेटची परीक्षा द्यायची ना, महाराष्ट्रातच माहिती असून चालणार आहे. भारताचे पहिले वर्तमानपत्र कोणते? बरोबर सांगताय. लास्ट बंगाल गॅझेट. 1780 साली भारतामध्ये पहिल्यांदा बंगाल गॅझेट वर्तमानपत्र. म्हणजे वर्तमानपत्र जर म्हटलं, आणि आता सध्या लेटेस्ट क्वेश्चन विचार 2021 मध्ये जीके की भारतामध्ये नवे, चला भारतात सगळ्यात जास्त सर्क्युलेट होणारं वर्तमानपत्र, सर्क्युलेट प्रसारित होणारं वर्तमानपत्र कोणतं? म्हणजे 2018 क्वेश्चन आला होता. हे क्वेश्चन येणार, मी असं टाइमपास नाही करत, क्वेश्चन येऊन गेलेले परीक्षा त्याच्यावरती. व्हेरी गुड मॅडम. दैनिक भास्कर सर्क्युलेट होणारे वर्तमानपत्र आहे, प्रसारित होणारे वर्तमानपत्र. पण सगळ्यात जास्त वाचलं जाणारं वर्तमानपत्र कोणतं भारतातलं? डोंट नो. सर्वात जास्त वाचलं जाणार, आणि असा प्रश्न 2018 साली आला होता की कोणत्या राज्याचं वर्तमानपत्र आहे, त्या राज्यामध्ये भारतामधलं असं कोणत्या राज्याचं वर्तमानपत्र आहे की त्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वाचलं जातं? असाही प्रश्न आला, कोणी परीक्षा दिली असेल. म्हणजे भारतातल्या कोणत्या राज्याचं वर्तमानपत्र आहे की त्या राज्यामध्ये सर्वात जास्त ते वर्तमानपत्र वाचलं जातं?
तर मनोरमा हे वर्तमानपत्र आहे तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त वाचतात. हा प्रश्न त्याचं उत्तर ते होतं. म्हणजे वर्तमानपत्र जर घेतलं तर डेट त्याबरोबर कोणी कधी केव्हा कुठे कसा काय अशा पद्धतीने एकच कंटेंट घ्या, पण सगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे लक्ष द्या. तेव्हाच तुम्हाला चांगले चांगले मार्क मिळतील. नाही तर ते दिलं आणि तेच केलं आणि तेच नाही आलं तर आपण तिथे झाला. त्याच्यानंतर क्वेश्चन 3, लोगो स्लोगन म्हणजे ब्रीद वाक्य नाही का, विविध कंटेंटचे ब्रीद वाक्य पण कन्सेप्टचे ब्रीद वाक्य. एक्झाम्पल बघूया आता. सगळ्यात सोपं विचारतो, युजीसीचं स्लोगन ब्रीद वाक्य काय आहे? युजीसीचं स्लोगन ब्रीद वाक्य काय आहे? ज्ञान विज्ञान विमुक्त आहे. स्लोगन ब्रीद वाक्य ऐकलं की नाही? परीक्षा विचारता की नाही? ज्यांनी एकदम दिले असेल त्यांना मी सांगतोय. आणि एनटीएचं ब्रीद वाक्य काय? एक्सलन्स इन असेसमेंट. आता वर्तमानपत्र मगाशी जातं झालं. वर्तमान लोकसत्ता वाचता का पेपर? का टाइम्स ऑफ इंडिया वाचता? तुम्ही कोणता वाचता मला सांगा. कोण? चला एक जण सांगा मी हा पेपर वाचतो. सांगा कोणता वाचता तुम्ही? व्हेरी गुड. सांगा त्याचं स्लोगन काय? जसं लोकसत्ता पेपर जर असेल लोकमान्य लोकशक्ती. टाइम्स ऑफ इंडिया असेल तर लेट्स द ट्रूथ प्रिव्हिलेज. चला सत्य जाणून घेऊया. तसं सकाळचं पण आहे. आपण वर्तमानपत्र वाचतो पण स्लोगन पण वाचायचं आहे, कारण परीक्षेला ICT मध्ये वर्तमानपत्र कंटेंट आहे. एक्झाम्पल सांगितलं असे भरपूर कंटेंट NCERT, NAC, UGC, NTA, CBSE, युनिव्हर्सिटी. आपल्या मुंबई विद्यापीठाचा काय लोगो? तुम्ही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी का? अरे मुंबई विद्यापीठाचे आहात ना? आपल्या कॉलेजचा लोगो माहिती असेल आपल्याला. कमानीकडे लक्ष द्या, आठवा. तसंच मुंबई विद्यापीठाचं आपण मार्कशीट असतं ना, मार्कशीटवर मुंबई विद्यापीठाचा स्टॅम्प असतो आणि त्या चित्राच्या खाली लिहिलेलं आहे शील विद्या वृत्त फला. शील विद्या वृत्त फला. परीक्षेला एकदा विचारलं होतं परीक्षेला. दूरदर्शनचा लोगो टॅगलाईन काय आहे? चॅनल दूरदर्शन चॅनल सत्यम शिवम मॅडम सांगितलं. असं लोगो टॅगलाईन मोठं वरती सुद्धा क्वेश्चन येतो म्हणजे येतो. तर ते सुद्धा आता इथून पुढे आपल्याला लक्षात ठेवायचं. डिफरंट युनिव्हर्सिटी आहे त्या सगळ्या युनिव्हर्सिटीचे मोठो टॅगलाईन. डिफरंट इंडस्ट्री आहे त्याचे मोठो टॅगलाईन. डिफरंट संस्था आहे त्याचे मोठो टॅगलाईन. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यावरती क्वेश्चन येतो. आणि दुसरे 2 क्वेश्चन असतात ते म्हणजे कंटेंट आणि कन्सेप्ट वरती असतात. 5 क्वेश्चन मी जे तुम्हाला सांगितले. फर्स्ट जीके, सेकंड डेट्स आणि डेट्स, थर्ड लोगो स्लोगन मोटो आणि शेवटचे 2 क्वेश्चन जे आहेत ते कंटेंट आणि कन्सेप्ट वरती असतात. म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचंय, कंटेंट आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचंय. म्हणजे काही क्वेश्चन विचारू नका. कोणत्याही विषय असेल त्याचा कंटेंट, विषय ज्ञान आणि आशय ज्ञान माहिती व्हायला पाहिजे, माहिती करून घ्यायला पाहिजे. तेव्हा सर्वात जास्त मार्क आपल्याला मिळू शकतात. तर तुम्हाला 5 क्वेश्चन कळाले पेपर 1 मध्ये. त्यानंतर जे 10 टॉपिक आहे त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे पॉझिटिव्ह थिंकिंग, सेकंड आहे कन्सेप्ट आणि कंटेंट म्हणजे टाइप्स ऑफ रिसर्च, मेथड ऑफ रिसर्च, ठीक आहे, हायपोथेसिस, कार्यशाळा, वर्कशॉप, सेमिनार्स त्याची माहिती असायला पाहिजे. थर्ड जो असतो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, तो आपण बाजूला ठेवलेला आहे. कारण त्याचं काय करणार, एकच गणित सांगतो त्याच्यामध्ये काय करायचं. पहिल्यांदा उत्तर प्रश्नपत्रिका हातात आल्यावर लगेच तुम्ही पॅसेज वाचणार का?
काय करणार मग? प्रश्न वाचायचे आणि उत्तर शोधायचे. तर कोणत्या कंटेंटवर येणार ते सांगू शकत नाही. खेळावर येतो, साहित्यावर येतो, इकॉनॉमिक्सवर येतो, लॉवर येतो, कशावर येतो तो माहिती नाही. त्याच्यामुळे अगोदर प्रश्न वाचायचे आणि उत्तर शोधायचे, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतो. कधी कधी असं असतं, पॅसेजला काय नाव देणार किंवा काय नाव सूचित केलेलं आहे पॅसेजला, असा प्रश्न असतो. म्हणजे विषय समजून घ्या ना की खेळावरती आहे, राजकारणावरती आहे, किंवा एखाद्या नायकाचं नाव सांगा त्याच्यातल्या मुख्य नायकाचे. कम्युनिकेशनच्या प्रकारावरती, म्हणून कम्युनिकेशनचे प्रकार आपल्याला माहिती असायला पाहिजे. व्हर्बल म्हणजे शाब्दिक, अशाब्दिक, नाही का? कम्युनिकेशनचे प्रकार त्याच्यावर एखादा म्हणजे असा प्रश्न येतो, एखादे किंवा शिक्षक वर्गात गेल्यावरती एक प्रतिमा दाखवतात आणि हे कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे, नाही का? प्रतिमा दाखवून म्हणून म्हणतात आईची प्रतिमा आहे, झाडाची प्रतिमा आहे, महापुरुषांची प्रतिमा आहे. अशाब्दिक, कारण सरांनी विचारलंय का तुमच्याशी कम्युनिकेशन केलंय का? नाही, अशाब्दिक. किंवा एखादा कम्युनिकेशन अजून एक प्रकार परीक्षेला विचारला होता, तो म्हणजे एखादे शिक्षक स्वतःशी बोलत असतात. मला घरी जायचं आहे, हे काम करत आहे का, स्वतःशी बोलत. कोणतं कम्युनिकेशन आहे? तर आत्मिक कम्युनिकेशन आहे. आत्मिक कम्युनिकेशन, तिथे ऑप्शन विचारले होते, आत्मिक कम्युनिकेशन एक ऑप्शन होतं, ते जर टिक केलं असं तर त्याला मार्क मिळतं. म्हणजे कम्युनिकेशनच्या प्रकारावरती पण क्वेश्चन, कम्युनिकेशनची सायकल, कम्युनिकेशनचे प्रकार, सोपा कंटेंट आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो कंटेंट आहे तो म्हणजे, समजा आपण आता ICT घेऊ किंवा तुम्ही कोणत्या कंटेंटचा जेव्हा अभ्यास करायचा बाळा, तुम्हाला चार्ट नुसार पण तुम्ही अभ्यास करू शकता. तंत्रमंत्र अभ्यास करायचे, एक टीचिंग ऍप्टिट्यूड पासून पण तसंच आहे की एक चार्ट नुसार जर अभ्यास केला तर तुम्हाला चांगलं लक्षात राहील आणि चांगले तुम्हाला मार्क पण मिळू शकतात. तर आता ICT टॉपिक आहे, तर समोर काय टॉपिक ठेवायचे, त्याचे चार्ट करायचे की बाबा ICT मध्ये काय काय विचारलं जातं. तर ICT मध्ये कॉम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे, न्यूजपेपर आहे, नाही का, विविध चॅनल्स आहेत, सॅटेलाइट आहे, नाही का, ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे, PPT आहे. हे कंटेंट मला चार्टवर तयार करायचे आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले. EBS कसं, हायर एज्युकेशन. आता मी तुम्हाला सांगतो बघा, एक चार्ट किती सोपा